क्षेत्ररक्षण करणारा संघ कॉमर्स परिवार, आपल्याला विनंती आहे आपला एक्स्ट्रा 12th मॅन आमचा कॉम बॉक्स पर्यंत येऊ द्या, आपल्याला विनंती असेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना कालच्या दिवसात ज्या पद्धतीने फिरकीचा बेतात बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं, कटरचा वेगवान रफ्तारचा सौदागर असं या गोलंदाजाकडे पाहिलं गेलं. वेदांत पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मेगा फायनलची लढत, अंतिम ग्रँड फिनाले, सुपर डुपर संडेचा अंतिम सुपर डुपर सामना जिथे पाहायला मिळेल रोख रक्कम कॅश प्राइज 1,11,111 व आकर्षक चषक. कोण ठरणार या स्पर्धेचा अंतिम विजेता आणि जो घेऊन जाणार या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम चषक. गतवर्षी अगदी आपण 2025 मध्ये पाहिलं होतं. चला आघाडीची जोडी, चॅलेंजर बॉईज आपल्या आघाडीची जोडी होत्या. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन चॅलेंजर बॉईज हा संघ मैदानाच्या आतमध्ये चॅलेंज देण्यासाठी उतरलाय. एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह इन वॉर. युद्धात आणि प्रेमात साऱ्या गोष्टी साम्य असतात, परंतु हा खेळ आहे आणि या खेळामध्ये जो जिंकेल, जो लढेल, तो प्रयत्न करेल, जो 100% 100% आपले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये देईल. लढणार कोण, जिंकणार कोण, बाजी कोण मारणार, या साऱ्या गोष्टीची चर्चा आता एका मॅच नंतर होणार. ज्या पद्धतीने कॉम्बॉक्स मध्ये विशेष सहकार्य कालच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांच्या मधुर वाणीतून इथे आवाज आपण ऐकलात, प्रसिद्ध रील्स आणि प्रसिद्ध समालोचक अर्थात किरणजी मस्कर सर यांचा देखील आपण आवाज ऐकलात. ऑफिशियल पंच पॅनल या स्पर्धेचे इथे अगदी आपण पाहतोय. तर जाऊया मॅचला होते सुरुवात. अंतिम मेगा फायनल. पहिला बॉल वेदांत पाटीलचा. ओहो हो, काय पहिला बॉल पाहायला मिळतोय. मी ही स्पर्धा खेळण्यासाठी भिवंडी वरतून का आलोय हेच या एका बॉलने वेदांत पाटीलने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दुसरा बॉल. ओहो हो, दुसराही बॉल. रफ्तारचा सौदागर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी तो कालच्या दिवसापासून अगदी जाणला गेलाय आणि पहिल्या सुरुवातीचे 2 बॉल आहेत ना, त्याने डॉट बॉल काढलेत. इथे कालचा दिवस गाजवला. कालच्या पहिल्या दिवसात ज्या टीमला अंतिम मेगा फायनलचं तिकीट मिळालं आणि त्या टीम मधून एक चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स करणारा गोलंदाज. तिसराही बॉल डॉट बॉल आलाय. वा वा वा, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. कटरचा वापर, टायमिंग प्रॉपर बीट केलंय फलंदाजाला. 3 बॉल अजूनपर्यंत डॉट बॉल काढलेत. कलात्मकता या गोलंदाजाकडे आहे, कौशल्य, सातत्य आणि या साऱ्या गोष्टी आहेत ना, अशाच जर गोलंदाजाकडे असतील ना तर तो गोलंदाज भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चमकल्याशिवाय राहणार नाहीये. वेदांत पाटीलला आपण पाहतात. पाटलांचा दबदबा, पाटलांची पाटीलशाही नाद करती काय, यावंच लागतंय वेदांत पाटीलची गोलंदाजी पाहण्यासाठी. ओहो हो, यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल. नो मॅचमध्ये बॉल पडल्यानंतर थोडासा नैसर्गिक अडथळा प्राप्त झालाय. पहिल्या 4 बॉल नंतर धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 2 धावा. हीच तर गोलंदाजी वेदांची आहे. भिवंडीचा कट गोलंदाज दाखल झाला अगदी मी म्हणेल की अंधेरीमध्ये
आणि त्यानंतर या जादूगरनं आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली आहे. अप्रतिम गोलंदाजी. वेदांत पाटीलची गोलंदाजी सबसे कातिल. ओहो भन्नाट वेगानं स्विंग अँड मिस डॉट बॉल. ही गोलंदाजी आहे. विवेक बोलत असेल वेदांत पाटील माझ्या समोर आला. घाम फोडला या वेदांत पाटीलनं. वेदांत पाटील सबसे कातिल गोलंदाजी. फायनल मॅच चालू आहे. एका बाजूला सेवन बंगलो टीमचे सितारे, दुसऱ्या बाजूला भिवंडीचा चेंडू पडला. काटा बदललाय. कोण बदललाय? विवेकला अक्षरशः सरप्राईज केलंय. आइए विवेक, स्वैग से करेंगे आपका स्वागत. मी म्हणेल स्विंग से करेंगे आपका स्वागत. वर्ड बॉलिंग वेदांत पाटीलनं या मॅच मध्ये काय गोलंदाजी हाताळली आहे. ऍक्शन रिप्ले सध्या युट्यूब वरती दाखवतोय, कारण की हे 6 चेंडू कसे हाताळलेत आणि हे ऍक्शन रिप्ले सध्या मात्र तुम्हाला बघायला भेटेल. व्हॉट अ मॅच. कारण की या पहिल्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले, पहिले 3 डॉट, मग 2 धावा, पुन्हा डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. आणि ऍक्शन रिप्ले आमचा शुभम शिंदे सांगतोय की पहिली ओव्हर बघण्यासारखी होती, म्हणून ऍक्शन रिप्ले मी दाखवतोय. ऍक्शन रिप्ले बघा आणि वेदांत पाटीलच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडा. होय किरण सर, ज्या पद्धतीने मगाशी एक या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग, मान्यवर वर्ग आले, त्यांनी म्हटलं की ज्या पद्धतीने मगाशी मी आलो, जणू काही एखाद्या मॅचचा हायलाइट्सच बघावं ना, तशी हायलाइट्सची गोलंदाजी वेदांत पाटीलने केली. नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होता असं पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी जतन. पहिलाच बॉल जतनचा. इथे अगदी ज्या टीमने आजच्या दिवसात, कालच्या दिवसात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडीस काढला, त्याच संघाला आता 10 धावांपर्यंत नेणं देखील थोडंसं कठीण होऊन राहतंय. स्कोअर कार्ड वरती धावा बनल्यात. 2 धावा. ओहो, यावेळेला मात्र विकेट आली आहे. दुसऱ्याच बॉल वरती जतनने मात्र फलंदाचा पत्ता कट केलाय. काटा काट्याने काढायचा असतो आणि जतनने तोच काटा काढलाय. विकेट. हे मगर याने का नाही असं संगीत होतं. मात्र क्रिकेट आणि कॅप्टननं बोलवलं तर नक्कीच जा, कारण की मॅच टाइम असतो तेव्हा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. जतनची गोलंदाजी अप्रतिम बघायला भेटते. काय गोलंदाजी राहिली आहे. अक्षरशः गाड्या थांबलेत. हळूहळू ब्रेक लागलाय, कारण की 20 चा स्पीड 2 वरती होतो त्यांचा, कारण की गोलंदाजी मॅच मध्ये चांगली चालली आहे. ओहो, भन्नाट वेगानं बॅटिंग साठी ओमकार दाखल झाला आणि जसा ओमकार दाखल झाला, ओमकारलाही बोललाय या तुमचंही स्वागत आहे या तोफखान्याच्या नगरीमध्ये. होय किरण सर, भिवंडीच्या गोलंदाजी चर्चा का नाहीये, भिवंडीच्या फलंदाजी चर्चा का नाहीये. भिवंडीचे गोलंदाज हे कारनामा करण्यासाठी जाणले जातात. काय म्हणाल यांच्याबद्दल? वा, एका बाजूला 7 बंगलोचे खेळाडू, दुसऱ्या बाजूला भिवंडीवरून दाखल झालेले खेळाडू. चांगलं युद्ध. लप करण्याचा प्रयत्न बॅटवरती सरळ आला नाहीये. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. कोण असेल या स्पर्धेचा, या मैदानाचा राजा? राजा एकच असतो, जंगलाचा राजा एकच असतो. हे मैदानचा जंगल असेल तर 7 बंगलो स्पोर्ट्स असोसिएशन प्रेझेंट बाय SBSA कप 2026 चा राजा एकच असेल. हे पर्व कोणाचा थोड्या वेळानंतर थोडासा अंधार होईल. 7:30-7 वाजतील. पक्षी घरट्याकडे जातील. थोडीशी शाम होईल. आज की शाम किसके नाम. मॅच कडे लक्ष देऊयात. ओ हो, फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी बॉटमला. तिकडे गाड्या थोड्याशा थांबतील. खेळाडूंना ना भय ना भीती आहे, कारण की सध्या मात्र आपल्या टीम साठी धावा थांबवायचे. आणि सध्या जाऊया मॅचच्या दिशेनं. घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या रनामध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रामध्ये. इकडे तिकडे नका लक्ष देऊ, कारण की सध्या मॅच अप्रतिम चालू आहे. टीमची टोटल फक्त 5 वरती आहे. होय, निश्चित या एक आकडी धावा आहेत ना, संध्याकाळच्या या प्रतिस्पर्धी संघाच्या नाश्त्यालाही पुरणार नाहीयेत. इतक्या कमी धावा आता बनल्या गेल्यात. पुन्हा एकदा ओहो हो, या बेला कव्हर्स मध्ये बॉल धाडलाय. 1 बाउन्स बॉल त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. चौकार आला आणि 4 धावेने स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात.
तब्बल 2 षटक सामन्यानंतर एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. पहिल्या 12 बॉल मध्ये 9 धावा. या 9 धावसंख्या. मात्र दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक आहे हे विसरू नको. आत्ताचा कव्हर ड्राईव्ह होता स्पेशल. आत्ताचा कव्हर ड्राईव्ह अप्रतिम होता. ज्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढलाय. मुंबईला आलाय, जाता जाता मरीन ड्राईव्ह पण बघून जा आणि जाता जाता हा कव्हर ड्राईव्ह पण बघून जा. दोघेही बघण्यासारखे आहेत. दोघांमध्ये स्वतःची आनंद आहे, दोघांमध्ये स्वतःची कला आहे. अप्रतिम क्रॅकिंग ड्राईव्ह. आणि त्यानंतर आपण पाहिलं टीमची धावसंख्या अगदी 9 या धावसंख्या होती. गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज. कौशल्य ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 मध्ये. कौशल्य पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. आणखीन एक नामांकित दर्जाचा हाही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 12 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्यात. लास्ट ओव्हर. पहिला बॉल. ओहो हो, पहिला बॉल अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. कौशल्य देखील आहे ना, कौशल्य दाखवायला सुरुवातच केली आहे. पहिल्या बॉल मध्ये तो टिचून मारा करतोय. तिथे मात्र विकेट घेतली आहे. ज्या टीमने सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीस काढला त्या टीमला 10 धावा बनवणं देखील कुठे ना कुठेतरी थोडंसं कठीण म्हणूनच राहिलंय. कॉमर्स परिवार ज्या पद्धतीने संतोष सरांना मी विचारलं, संतोष बनसर यांना, की कॉमर्स परिवाराचं नाव काय आहे. त्यांच्यासोबत असलेले सहकारी बोलले की सगळे जे त्यांचे खेळाडू मी म्हणेल की त्यांची टीम होती ती कॉमर्सची टीम होते. आणि यासाठी त्यांच्या टीमला मी म्हणेल की त्यांच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना नाव देणारी स्पर्धा, नाव देणारी ही टीम बनवली. कॉमर्स परिवार असं नाव या टीमला दिलं. जी बॅच होती त्यांची त्या बॅचचं नाव दिलं कॉमर्स. आणि सध्या आपण पाहिलं तर तोच कॉमर्स परिवार टीम मैदानामध्ये अफलातून गोलंदाजी करतोय. बरोबर बोललास तू. डबल डिजिट धावसंख्या होण्यासाठी भरपूर घाम फोडावा लागलाच मैदानामध्ये चॅलेंज टीमला. यावेळी देखील लॉफ्ट केला जातोय. अप्रतिम फटका सरळ व्यासपीठावरती आलाय आणि व्यासपीठ का सरपंच हमें भी बनना आता है. टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 15 धावसंख्या. कॉमर्स परिवार या नावानं आपण पाहिले तर क्लासेस आहेत आणि त्याच क्लासच्या नावानं ही टीम सध्या गोलंदाजी करते मैदानामध्ये. व्हॉट अ मॅच. होय, निश्चित एक जबरदस्त दर्जाची फटकेबाजी. कव्हर्सला मारला याही वेळेला. एकदा समोर एकदा कव्हर्सला एक धाव धावून पूर्ण केली आहे. दुसरे प्रयत्न तिथे 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. बॉल फेकी केला जातोय स्ट्राईक वरती. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात. तब्बल 17 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. एका बाजूला अगदी आपण पाहिलं या षटकातले किरण सर 3 बॉल शेष आहेत. 3 बॉल मध्ये जरी 2 मोठे फटके आले ना तरी एक फायटिंग टोटल स्कोर इथे सेट केला जाऊ शकतो. सहमत आहे तुझ्या मताशी मी. हो हो, दांडी 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 घू होतीये. काय वेगानं चेंडू हाताळला. काय वेग होता, काय तो टप्पा, काय तो वेग, काय तो गोलंदाज आणि काय त्याची हाईट. एकदम ओके. होय किरण सर काय म्हणाल भिवंडीवाल्यांबद्दल. अप्रतिम भिवंडीची ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक राहिला. कालही आपण पाहिलं तर कॉमर्स परिवार टीमसाठी भिवंडीचा बॉलिंग अटॅकच जबरदस्त राहिला होता. आणि या बॉलिंग अटॅक वरती संपूर्ण टीम आपण पाहिली तर एक वेगळा पकड ठेवते मॅच वरती. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन चॅलेंजर बॉयजला कुठेतरी 25 धावा करणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक आहे, त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक आहे. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. आणि मैदानामध्ये दाखल झालं आपण पाहिलं तर अर्थातच कार्तिक लेट एंट्री झाली थोडीशी. मी म्हणेल की कार्तिकची एंट्री पिक्चरच्या शेवटी झाली आहे. पण विलनची एंट्री लास्टलाच होते. पिक्चर हिट करून जातो, फटापोस्टर निकला हिरो. हे हिरो नाही, हे विलन आहे. मागील मॅचचा हिरो राहिला. या मॅच मध्ये 2 चेंडू त्याच्याकडे आहेत. 2 मध्ये 2 मोठे फटके आले तरी या मॅच मध्ये एक मोठी पकड ठेवू शकतो. निश्चित एका बाजूला अगदी आपण 2 बॉलचा खेळ शेष असताना यावेळेला फटका तर फसलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक जेल कॅच त्या ठिकाणी केला गेलाय. कॅच तिथे पकडला गेला. आणखीन एक विकेट सेकंड लास्ट बॉल मध्ये तिथे विकेट घेतली आहे. सलगच्या 2 विकेट त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात. आता शेवटचा बॉल विकेट हॅट्रिक. आणि जर आता विकेट हॅट्रिक घेतली तर एक मात्र गोलंदाज इथे ठरू शकतो. दुसरा गोलंदाज या स्पर्धेतला.
बुलाती है। शेवटचा बॉल हॅट्रिक चान्स कौशल्य पाटील साठी लास्ट बॉल दुसरा गोलंदाज ठरणार का ओहो हो या बेला शेवटचा बॉल तिथे मात्र 9 सेकंडला विकेटचा चान्स आणि येस त्या ठिकाणी मात्र ओव्हर हॅट्रिक त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे म्हणजे सर काय पहिल्या 18 बॉलचा त्या ठिकाणी खेळ संपला 18 बॉल मध्ये मेगा फायनल मध्ये बनवल्या गेल्या तब्बल 17 धावा आणि 18 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे या स्पर्धेची बॉल टू रन्स असं इक्वेशन या ठिकाणी ठेवलं गेलंय कॉमर्स परिवार अर्थात कॉमर्स क्लासेस या नावाने हा खेळणारा संघ जिथे कालच्या दिवसात अंतिम मेगा फायनलचं ज्या टीमने तिकीट गाठलं आणि आजच्या दिवसात सेकंड सेमी फायनल मध्ये एक चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स करून अर्थात चेक महत्वाचा सन्मान करतोय मी विनंती करेल अर्थातच जितू दादा आपण या जॉईन व्हा हा सन्मान खऱ्या अर्थानं मी म्हणेल की या संपूर्ण स्पर्धेचा सन्मान 7 बंगलो क्रिकेट असोसिएशनचा सन्मान ज्या व्यक्तीनं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना एक चांगला प्रवास ज्यांचा राहिला उत्कृष्ट खेळ त्यांचा राहिला प्रथम सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं तर परदेशी दौरा करणारा हे व्यक्तिमत्व लेजंड खेळाडू लेजंड क्रिकेटर अर्थातच भरत लोहार सर यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत हा सन्मान तुमच्या खेळाचा सन्मान तुमच्या कार्याचा सन्मान तुमच्या प्रवासाचा आणि सन्मान या खेळाडूंना ज्या पद्धतीने तुम्ही बहारी देताय या संपूर्ण तुमच्या शैलीचा सन्मान केला जातोय थँक्यू सो मच आपण उपस्थित राहिलात तुमचं प्रेम खेळाडूंवरती असलेलं लक्ष खेळाडूंच्या मागे असलेला आशीर्वाद त्यांच्या मागे असलेला सपोर्ट हा नेहमी कायम असाच असावा त्याचबरोबर सर्वांनी संतोषजी पांडवकर सर आपलाही सन्मान केला जातोय संतोष सर विनंती करेल आपणही या आदरणीय संतोषजी पांडवकर सर आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत या संतोष सर आपलाही सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये थँक्यू सो मच आपण उपस्थित राहिलात या स्पर्धेसाठी आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर विनंती करेल आमच्या सन्माननीय बबन जाधव साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत सन्माननीय बबनजी जाधव साहेब यांचाही सन्मान आपण घेऊयात या अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान केला जातोय अतिथी देवो भव म्हटलं जातं ती परंपरा महाराष्ट्राची आणि हीच परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली जाते आदरणीय बबनजी जाधव साहेब यांचा सन्मान या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत टार्गेट 18 धावेचं टार्गेट आहे मी फक्त 18 बोलवेल कारण की 18 चेंडू 18 धावा असं समीकरण या मॅच मध्ये थँक्यू आणि त्याचबरोबर असलम सर आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत लेजंड क्रिकेटर लेजंड खेळाडू ज्यांचा प्रवास आपण पाहिले तर खेळासाठी राहिला अगदी असलम शेख सर यांच्यासोबत ज्यांचा प्रवास राहिला आणि त्याचनंतर आपण पाहिले तर 7 बंगलो क्रिकेट असोसिएशनचा एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ज्यांनी आज आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी अगदी भेट दिली थँक्यू सो मच असलातच असलम सर यांचा सन्मान इथे केला जातोय येस मॅचला सुरुवात होते टेक्निकल टीम स्कोरर मॅचच्या दिशेने लक्ष ठेवूयात आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अशरफ खान आणि सूरज केनिया दोन फलंदाजांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात 18 बॉल मध्ये 18 धावा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दिग्गज रती महारथी या स्पर्धेला येत असताना पाहायला मिळाले पहिल्या बॉल मध्ये सिंगल लावली ओहो हो या वेळेला मात्र एक लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते डॉट बॉल आलाय एका बाजूला अगदी आपण पाहिलं सूरज केनी यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय महत्वपूर्ण सामना अंतिम मेगा फायनल या स्पर्धेमध्ये आलेल्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून अतिथी त्यांचं पुन्हा एकदा सहर्षिक स्वागत हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय 38 सर्कलच्या आतमध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत धाव कंप्लीट केली गेली एक स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात पहिल्या 3 बॉल मध्ये 2 धावा एक महत्वपूर्ण मॅच जिथे अंतिम मेगा फायनल ची रणनीती क्वार्टर फायनल ची मॅच काय जबरदस्त राहिली परंतु या सगळ्या मॅचचे या सगळ्या कहाण्याची ज्यांनी रेकॉर्ड मोडले त्यांना फायनल मध्ये 18 धावा देखील बनवणं थोडंसं कठीण राहिलंय अशरफ खान
ओहो हो, यावेळेला अशरफ खान त्याच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक आलाय. चौकाराच्या दिशेने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. नवीन बॉल दिला जाईल. ओव्हर क्रमांक 1 आहे. होय, अगदी आपण पाहतो जिथे अशरफ खान यांना आपण वेब सिरीज मध्ये टीव्ही रियालिटी शो मध्ये जिथे आपण पाहता कॅरेक्टरच्या भूमिकेत, परंतु आज अगदी खेळाडूच्या भूमिकेत आहे ना. या खेळाडूचं नाव संपूर्ण भारतभर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे. ड्राईव्ह केलाय, पॉइंटच्या दिशेने ढकललाय, बॉलला दिशा दिली आहे, धाव कंप्लीट केली गेली आहे 1 आणि स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 7 धावा. आघाडीचे 2 बॅटर अगदी मॅच फिनिश करण्यासाठी तेही दाखल झालेत. नामांकित टेनिस बॉल क्रिकेट सार ज्यांनी भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा कालखंड गाजवण्यासाठी आपले नावाची छाप दबदबा. यावेळेला फटका मात्र फसलाय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. बॉल तिथे येतोय डॉट बॉल. षटक या ठिकाणी संपतंय. पहिल्या 6 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 7. आता करायच्या आहेत 12 बॉल मध्ये 11 धावा. 12 बॉल मध्ये 11 धावा करायच्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून उदय गुप्ता आणि वेदांत परब यांचं देखील विशेष सहकार्य राहिले. त्यांचं देखील खूप खूप आभार. जिथे फास्ट अँड ड्रिंक्सच्या माध्यमातून जे संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून जे ड्रिंक्स प्रोव्हाइड केलं गेलंय त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. मी विशेष सहकार्य मी सन्मान करू इच्छितोय फास्ट अँड अप रिलोड ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक देण्यात आले. मी विनंती करेल आपण या आणि त्या कंपनीचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. दोघे जण कालपासून होतात तुम्ही. थँक्यू सो मच. आणि त्यांचं खऱ्या अर्थानं सन्मान इथे केला जातोय. खूप चांगली मी म्हणेल की युक्ती या स्पर्धेच्या माध्यमातून आणि हा सन्मान केला जातोय. जितू दादा आपला शुभस्य सन्मान आम्ही करू इच्छितोय. थँक्यू सो मच. मनापासून आभार. फास्ट अँड अप रिलोड ड्रिंक जी आपण पाहिली तर संपूर्ण या स्पर्धेसाठी उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर आमचा युट्यूब चॅनल नवीन बॅटर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. याच विभागातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू उमर खान यांना आपण पाहतोय. ओ हो हो, पहिला बॉल लोअर फुलटॉस उमर खान यांच्या बॅट मधून जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग अँड करेक्शननी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा. उमर खान मैदानाच्या आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 11 धावा. 1-1-11. आता फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 7 धावा करायच्यात. जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाला. 10 चेंडू 7 धावा या मॅच मध्ये करायच्यात. अंतिम सेकंड अगदी आपण पाहतोय इनिंगचा खेळ तिथे पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून ते 2 दिग्गज संघ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फटका तर सजवलाय. ड्राईव्ह केलेला बॉल. धाव मिळेल 1 आणि आता फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. तिथे मॅच विनिंग स्ट्रोक. सूरज केनीच्या बॅट मधून तिथे 6 धावा येणार का? मॅच फिनिश त्याच्या स्टाईलने तो करणार का? आता ते देखील पाहिलं जाईल. जबरदस्त सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून जे संपूर्ण कालच्या आणि आजच्या दिवसात प्रेक्षक वर्गासाठी राहिलं. फास्ट अँड अप ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्सच्या माध्यमातून जे प्रोव्हाइड आपल्याला केलं गेलं. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न केलाय.
एक धाव तर आली आहे, दुसरे प्रयत्न तिथे केला जातोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात, म्हणजेच तर काय आता 5 धावांची आवश्यकता आहे. आणि ती मेगा फायनल जिथे आपण संपूर्ण 4 धावांची आवश्यकता. एका बाजूला अगदी आपण पाहिलं 7 बंगला स्पोर्ट्स फाउंडेशन च्या असोसिएशनच्या माध्यमातून सातत्यपूर्ण लोकल टॅलेंट, खुल्या गटातील क्रिकेट या सगळ्यांना एक चांगल्या दर्जाचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला गेला. त्याबद्दल साऱ्यांचे आभार. यावेळेला मात्र स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल आलाय, म्हणजेच तर काय 3 धावांची आवश्यकता आहे. तीन धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. प्रेक्षक वर्ग तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. ड्राईव्ह केलाय बॉल, हलक्यात आणि सेन्सिबल ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी आली आहे, म्हणजेच तर काय आता 2 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी हा संघ मेगा फायनलच्या दिशेने, अंतिम चषकाच्या दिशेने वाटचाल करतोय. या स्पर्धेचं रोख रक्कम कॅश प्राइज 1,11,111 व आकर्षक चषक आणि त्याचबरोबर द्वितीय कॅश प्राइज 77,777 व आकर्षक द्वितीय चषक. त्यातल्या त्यात मॅन ऑफ द सिरीज कॅश प्राइज रोख रक्कम 5,000 व आकर्षक बॅट आणि आकर्षक अशी ट्रॉफी. यावेळेला मात्र फटका तर सजवलाय, विनिंग फटका तिथे येत असताना पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी आली आहे, एका धावेची आवश्यकता आहे. एका धावेची आवश्यकता. मेगा फायनलच्या दिशेने नाव कोरणारा हा संघ जिथे अगदी क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला लक्ष्मण शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ जिथे सेकंड सेमीफायनल नंतर मेगा फायनल मध्ये प्रवेश केला आणि कालच्या दिवसात कॉमर्स परिवार, कॉमर्स क्लासेस या नावाने असणारा संघ जिथे अगदी जो कालच्या दिवसात ज्या टीमने दबदबा ठेवला होता तोच दबदबा त्याने आजचाही अंतिम मेगा फायनल मध्ये ठेवलाय. एका धावेची आवश्यकता आणि या स्पर्धेतील विजयी फटकार तिथे येत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच उमर खान याच्या बॅट मधून विजय फटका आलाय. संघ या ठिकाणी होतो विजेता, अर्थात कॉमर्स परिवार, कॉमर्स क्लासेस हा संघ होतोय अंतिम विजेता. स्पर्धेचा मानकरी, रोख रक्कम 1,11,111 व आकर्षक चषक.